नेहमी त्याच त्या पद्धतीने मेथीची भाजी न बनवता अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण इथे मेथीची भाजी बनवणार आहोत. नेहमी आपण मूग डाळीमध्ये बनवतो किंवा कांदा टोमॅटोमध्ये किंवा दाण्यांच्या कूटमध्येही मेथीची भाजी बनवतो. तर आज आपण इथे मस्त मेथी वड्याचा रस्सा बनवून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी एक मध्यम आकाराची मेथीची गड्डी घेतली आहे किंवा मेथीची जुडी. मेथीची भाजी मस्त ताजी अशी आहे. भाजी घेताना जास्त लांबसडक घेऊ नये, थोडीशी बुटकी अशीच मेथीची भाजी घ्यायची. आता जो देठाकडचा भाग आहे तो आपण चिरून बाजूला काढूयात, नाहीतर भाजी निवडताना मग सर्व माती मातीच होते आणि शेवटी काही जास्त पानंही नसतात. असले तरी ती पानं थोडीशी पिवळसर आणि नागाळीची पानं असतात, म्हणून देठाकडचा भाग असा जोडीसह मी काढून घेतला. त्यानंतर आता भाजी निवडून घेऊयात. भाजी घेताना मस्त अशी गोल पानाची आणि लाल कोराची घ्यायची. डबल फांदीची भाजी असते ती घ्यायची. ती लेकुरळी भाजी असते, खायलाही मस्त लागते. आता याच पद्धतीने आपण इथे सर्व भाजी निवडून घेऊयात. सर्व मेथीची भाजी निवडून घेतली, धुवून घेतली. यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं आणि आता पंख्याखाली ही मेथीची भाजी कोरडी करायला ठेवूयात. भाजी आपली पंख्याखाली कोरडी होती तोपर्यंत इथे एक छोटंसं वाटण करूया. 2 हिरवी मिरची घेतली, 1 चमचा एवढे धने घेतलेत, अर्धा चमचा जिरे, एक 6 ते 7 लसण पाकळ्या. आता हे आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊयात. आता हे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालूयात. पाणी न घालता कोरडंसं हे वाटण तयार करून घ्यायचं. मसाले कमी आहेत म्हणून थोडंसं चालू बंद करायचं किंवा सुरुवातीला धने आणि जिरे फिरवून घ्यायचे, म्हणजे ते थोडेसे जाडसर राहत नाही. मग एकसारखं सर्व हे वाटण तयार होतं. आता ते वाटण थोडंसं बाजूला ठेवूया, कोरडं वाटण. त्यानंतर आता भाजी आपली मस्त पाणी निथळून गेली, कोरडी अशी भाजी झाली होती. आता मेथीची भाजी आपण इथे चिरून घेऊयात. जमेल इतपत शक्य होईल तेवढी मेथीची भाजी बारीक चिरायची. या पद्धतीने मी इथे अशी ही मेथीची भाजी चिरून घेते आणि सर्व भाजी या पद्धतीने मी इथेही चिरून घेतली. तर आता मोजून पाहूयात. इथे मी आपली नेहमीचीच आमटीची वाटी असते तीच घेतली. या वाटीने आपण मेथीची भाजी मोजून घेऊयात, म्हणजे अजिबात वडी करताना प्रमाण चुकत नाही. तर ही 1 वाटी झाली. त्यानंतर आता ही दुसरी वाटी आपण गच्च अशी ही वाटी भरून घेतोय, म्हणजे 2 वाटी एवढी ही मेथीची भाजी येते. 2 वाट्या गच्च भरून ही मेथीची भाजी आहे. यात घालूया आता काही मसाले जे आपण कोरडं असं वाटण करून घेतलं होतं. धने जिरे लसूण मिरचीचं ते घालूयात. त्यानंतर यात घालूया चवीनुसार मीठ, पाव चमचा एवढे लाल मिरची पावडर. आपण 2 हिरवी मिरची घेतली होती म्हणून तिखटाचं प्रमाण बेताने वापरायचं. त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा हातावर चळून घेतलेला ओवा. आता घालूया यात चणा डाळीचे पीठ. आपण 2 वाटी मेथी घेतली होती त्यासाठी 1 वाटी एवढं चणा डाळीचं पीठ घालूयात. जे मसाले घातले होते पावडर मसाले ते मेथीच्या भाजीला चांगले लावून घेऊयात. मिक्स करून घेतले आणि त्यानंतरच आपण इथे बेसन घालूयात. 1 वाटी गच्च भरून चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ, त्यातलं अर्धं बेसन पीठ यात वापरूया. सुरुवातीला अर्धी वाटी बेसन मिक्स करून सर्व याचं कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यायची. मेथीची भाजी चांगलीच कोरडी करून घेतली होती म्हणून थोडंसं मुरायला वेळ लागतो. तर आता अजून हे अर्धी वाटी शिल्लक राहिलेलं बेसनही यात ॲड केलं. आपल्याला सर्व मेथीच दिसत होती म्हणून सर्व हे मिक्स करून घेऊयात. हे भिजायला थोडासा आपल्याला वेळ लागतो, तर 1 चमचा पाणी तुम्ही घालू शकता, पण जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. भाजी जास्तच पंख्याखाली कोरडी झाली असेल तेव्हाच पोहे खाण्याचा 1 चमचा पाणी लागते. तर आता बेसनपीठ आणि मेथीचा जो हा गोळा आहे तो एका ताटात असं थापून घेऊयात. ताटाला मी आधीच तेल लावून घेतले होते. आधीच असे तेल लावून ठेवायचे, त्यानंतर पटकन हे थापलं जातं. शक्य होईल तेवढं पातळसर असं हे थापायचं. आता हा जो ताट आहे तो मी एका चाळणीवर ठेवून घेतला. गॅसवर आधीच टोपात पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावर ही चाळण ठेवूयात आणि वरून ठेवूयात झाकण. एक 10 ते 12 मिनटं हे वाफवून घेऊयात. आता हे वाफवतंय तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूयात रश्श्यासाठी. तर इथे घेतला आहे मी 1 मोठा कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला. त्यानंतर 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, 1.5 ते 2 चमचे एवढे धने आणि 1 पाव वाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे
7-8 लसूण पाकळ्या, अगदी थोडीशी कोथिंबीर. गॅसवर आता हे तवा ठेवून घेतला. यात सुरुवातीला घालूयात आपण धने आणि जिरे. धने जिरे आपल्याला लालसर असे भाजायचे नाही आहेत. अगदी थोडासा सुगंध यायला लागला की काढून घेऊयात. तेल न घालताच कोरडेच असे मी हे भाजून घेतलेत. आता त्यानंतर घालूयात किसून घेतलेले सुके खोबरे. खोबरेसुद्धा आपल्याला तेल न घालताच असंच भाजायचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं तेलही घालू शकता, पण जास्त आपल्याला लाल किंवा तांबूस रंगावर भाजायचं नाही. अगदी थोडासा रंग बदलू द्यायचा सुक्या खोबऱ्याचा, तितपतच हे भाजायचे. तर आता हे पहा, थोडंसंच असा रंग बदलला आहे. अगदी थोडंसं मी भाजून घेतलं, काढून घेतलं आणि आता तव्यावर घालूया पोहे खाण्याचा 1 चमचा एवढे तेल. थोडंसं तेल घातल्यावर यावर 2 हिरवी मिरची आणि उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालूयात. मिरची आणि कांदासुद्धा आपल्याला जास्त असा कांदा लाल किंवा काळा करायचा नाही आहे. कांद्याचा सुद्धा असा थोडासा रंग बदलला की कांदाही काढून घेऊयात. जास्त कांदासुद्धा मी इथे काळा किंवा लाल केला नाही. अगदी थोडंसंच तेलात परतवून घेतला, भाजून घेतला आणि काढून घेतला. सर्व मसाले असे अर्धवटच भाजलेले आहेत. त्यानंतर आता हे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून याचं वाटण तयार करूयात. मसाले घातल्यावर लसूण आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातली. अगदी थोडंसं पाणी घालून हे फिरवून घेऊयात. हवं तर तुम्ही हे वाटण कोरडंसुद्धा फिरवून घेऊ शकता. फक्त कांदा चिरून मग तेलात तळून घ्यायचा. इथे मी कांदासुद्धा वाटणार होती, म्हणून थोडे थोडे मसाले भाजून पाणी घालून याचं वाटण तयार करून घेतलं. आता जी वडी थापली होती आपण, ती सुद्धा मस्त 10 मिनिटात वाफवलं होतं, म्हणून गॅस बंद करून घेतला आणि चांगलं गार झाल्यावर याला चिरा पाडून घेऊयात आणि वडी पाडून घेऊयात. पटपट हे चिरल्या जात आहेत. इथे मी चौकोन आकारात अशी ही वडी सर्व पाडून घेतली. आता उलथाण्याच्या मदतीने या सर्व वड्या पटकन निघतील, म्हणून उलथाण्यानेच काढून घेऊयात. तर वडीही तुम्हाला जवळून दाखवते. तर सर्व वड्या किती पटपट अशा निघाल्या आहेत आणि एकदम सुटसुटीत अशा. हे पहा, मी लहान अशा वड्या केल्या होत्या तरीसुद्धा मस्त असा आकार आला आहे वडींना. कुठलीही वडी उचलली तरीसुद्धा पटपट अशा या वड्या निघत आहेत. हे पहा. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात पोहे खाण्याचे 2-3 चमचे तेल घातले आणि तेलात या सर्व वड्या सोडून घेऊयात. जास्त तळायच्या नाही आहेत, अगदी तेलातून थोडंसं परतवून घ्यायचे आहे 1-1 मिनिटासाठी. आणि 1-1 मिनिटं परतवल्यानंतर तेलात काढून घेऊयात. अजून थोड्याशा वड्या राहिल्या होत्या, त्याही या तेलात परतवून घेते. तुम्ही याची भजी करूनही तळून घेऊ शकता. त्याची मस्त रस्सा भाजी होते, पण अशी वाफवल्यावर ही वडी मस्त अशी सुटसुटीत होते. म्हणजे जास्त रस्सा यात मुरत नाही आणि अगदीच मऊ अशी होत नाही. आता जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यातच अजून मी 1 मोठा चमचा एवढं तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर वाटण घालून चांगलं हे परतवून घेऊयात. वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले. पाव चमचा एवढी हळद घातली. 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला, किंवा तुम्ही साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता. मिरची पावडर हे तिखट नाही, म्हणून मी इथे 1 ते 1.5 चमचा एवढं घातलं. आपण हिरवी मिरचीही घातली आहे, म्हणून बेताने मिरची पावडर वापरा. पावडर मसालेही चांगले मिक्स करून घेतले. थोडेसे परतवल्यानंतर वाटणातलं पाणी घालून पुन्हा हे मिक्स करून घेतलं आणि आता मसाले शिजतील म्हणून मंद आचेवर 1-1 मिनिटं हे झाकण ठेवून अशी शिजवून घेऊयात. तर मसालेही मस्त शिजले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तवंग आहे. तेल सुटेपर्यंत मसाले चांगले शिजलेत आणि सुगंधही फार छान असा येतोय. वाटण न तयार करता तुम्ही कोरड्या वाटणातली ही भाजी करून बघा, फार मस्त अशी होते आणि ही सुद्धा भाजी, हा रस्सा तेवढाच टेस्टी असा होतो. आता जेवढी आपल्याला घट्ट पातळ हा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेतलं आणि चांगलं हे एकदा ढवळून घेतलं. आता एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात. मस्त या रश्श्याला खळखळ उकळी आली. आता चवीनुसार मीठ घालून घेतले. एकदा ढवळून घेऊयात. मीठ चांगलं यात ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि
पुन्हा चांगली खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात. मस्त अशा रस्स्याला तवंगही आला आहे आणि चांगली खळखळ उकळी आल्यानंतर पुन्हा मंद आच करायची आणि मंद आचेवर एक 3 ते 4 मिनटं हा रस्सा उकळू द्यायचा. एक 2-3 मिनटं रस्सा उकळल्यानंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर थोडासा रस्सा थंड झाल्यानंतर आता आपण एक 10 मिनिटांनी सर्व्ह करणार आहोत. तेव्हा या वड्या यात सोडायच्या. रस्सा गरमच आहे, तेव्हाच या सर्व वड्या आपण सोडून घेऊयात. आणि सर्व वडी या मिक्स करून घेऊयात रस्स्यामध्ये. आणि एक 5-10 मिनिटानंतर मग सर्व्ह करूयात. म्हणजे हा रस्सासुद्धा या वडींमध्ये मस्त असा मुरतो. हा मेथी वड्यांचा रस्सा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. फार टेस्टी अशी ही भाजी झाली आहे. तयार आहे आपलं गावरान पद्धतीने मेथी वड्याची रस्सा भाजी. नेहमी तशीच मेथीची भाजी न बनवता आपण वडी करून इथे रस्सा बनवला. ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. छोटंसं निवेदन. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही नक्की कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.